सर्व चिपळूणच्या नागरिकांना नमस्कार. खरं तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये प्रत्येक नगरपालिकेमध्ये खड्डे पडणं रस्त्यांना हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. तसा आपल्याकडेही आहे. यावर्षी पाऊस कमी असूनही आपले रस्ते बऱ्यापैकी जुने झालेले असल्याने व डागडुजी योग्य प्रमाणात न झाल्याने यावर्षी खड्ड्यांचे प्रमाण थोडे जास्त वाढलेले आहे. नगरपालिकेतर्फे व माननीय आमच्या सर्व सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बऱ्यापैकी नगरपालिकेतील रस्त्यांचे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु पावसामुळे खड्डे बुजूनही परत नवीन खड्डे निर्माण होत आहेत. तसेच पावसाळ्यामुळे रस्त्यावर डांबर टाकून डांबर व खडीने खड्डे बुजवणं शक्य होत नाही. पावसात ते टिकत नाही आणि कॉन्क्रीटने आम्ही बुजवायचा प्रयत्न केला, पण त्याचा खर्च खूप अति येतो आहे. तरी पण शहराचा सर्वे करण्यात आलेला आहे व एकदम अति तातडीच्या ठिकाणी खड्डे बुजवण्याऐवजी जास्त खड्डे असणाऱ्या ठिकाणी कॉन्क्रीटचा पॅच मारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच आजच सकाळी अध्यक्ष साहेब व सर्व गटनेते व नगराध्यक्ष साहेबांच्या मीटिंगमध्ये असे ठरले गेले की पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की शहरातील मुख्य रस्ते, जे महत्त्वाचे रहदारीचे रस्ते ज्यांच्यावर जास्त खड्डे पडलेले आहेत, त्यांना एक खडी व सिलकोटचा लेयर टाकण्यासाठी एस्टिमेट करण्यात येणार आहे व सदर निधी पालकमंत्री मंजूर करण्यात येणार आहे. तरी शक्यतो लवकरात लवकर नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांतील खड्डे बुजवण्याचा प्रयत्न नगरपालिकेत चालू आहे व तो लवकरच करण्यात येईल याची मी नागरिकांना श्वासदी देऊ शकतो. जे डांबराचं काम होईल ते पाऊस संपल्यानंतर केलं जाईल आणि तात्पुरतं ज्या ठिकाणी अति खड्डे आहे तिथं कॉन्क्रीटचं पॅच चं काम करण्यात येईल. तरी आता जे आम्ही सर्वे केला त्यानुसार कॉन्क्रीटच्या कामासाठी कमीत कमी 2 ते 2.5 कोटी निधी आवश्यक आहे आणि जे डांबरीकरणाचे रस्ते त्यांना पण 3 ते 3.5 कोटी निधी आवश्यक आहे. जे मेजर रस्ते म्हणजे रहिवासीचे मेन जे मुख्य रस्ते, बहादूर शेख नाका ते पूर्ण नगर परिषदपर्यंत, नंतर बाकीचे काही खिंडीतले रस्ते, उक्ताडचे रस्ते, जे महत्त्वाचे रस्ते जिथे रहदारी असते असे रस्ते डांबरीकरणामध्ये धरलेले आहेत. व जे आता आपलं जे कॉन्क्रीटीकरणासाठी पॅच मारायचे त्यांना सर्वसी असेच रहदारीचे, परंतु जिथं जास्तच खड्डे असे एरिया धरलेले गेलेले आहेत. प्रयत्न चालू आहे 1-2 दिवस सर्वे करून निधीच्या आवश्यकतेनुसार आपण ते लवकर सुरू करू. कारण आपल्याकडं नफा फंडात सध्या यावर्षी पाणीपट्टी वसुली पण कमी झाली होती, घरपट्टी कमी झाली होती आणि ह्या वर्षाची वसुली अजून सुरू झालेली नाही. त्यामुळे नफा फंडात आपल्याला निधीची अडचण आहे. पण जेवढं शक्य होईल त्याप्रमाणे आपण ते काम करणार आहोत. नाही, तो कॉन्क्रीटचा जो पॅच आहे तो आपल्याला करावा लागणार आणि जे खडी आणि डांबराचा सिलकोट मारायचं पूर्ण रस्त्यांना, तो निधी शक्यता आपण पालकमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत. मला सर्व नागरिकांना एकच सांगू इच्छितो की प्रत्येकजण आपण मार्च एंडपर्यंत वाट पाहतो, पण ॲक्च्युली खरं तर नगरपालिकेचं जो आपण घरपट्टी आणि पाणीपट्टी भरतो ती ॲक्च्युली तिची सुरुवात किंवा तिची मागणी 1 एप्रिल रोजीच सुरू होती. नव्या वर्षाच्या 1 एप्रिलपासूनच आपली मागणी सुरू होती. तर 1 एप्रिल झाल्यानंतर नागरिकांनी पुढील त्या पूर्ण वर्षातील पाणीपट्टी व घरपट्टी लवकरात लवकर भरली तर नगर परिषद पण हे असं खड्डे बुजवणं इतर कामं करण्यास मदत होईल. आणि त्या दृष्टीने सर्वांनी मार्च एंडची वाट न पाहता जशी वेळ मिळेल, जशा काही शक्य असेल त्यावेळेस निधी नगरपालिकेकडं टॅक्स भरून जमा केला तर त्या दृष्टीने आम्हाला पण प्रशासनाला सगळं काम करणं सोपं होईल. मागच्या वर्षी फक्त 78% वसुली झाली होती आपली. दरवर्षी आपली 90% आसपास असते, पण मागच्या वर्षी इलेक्शन्स नंतर आचारसंहिता बिलं लेट वाटप केल्यामुळे आपली 78% वसुली झाली होती. यावर्षी आपण परत 90%च्या वर जाण्याची प्रयत्न करणार आहोत. मागच्या वर्षी काही जप्त्या केल्या होत्या, काहींना नोटीस दिल्या होत्या, त्यानंतर बऱ्यापैकी रिकव्हरी झाली होती. ह्या वर्षी थोडी सक्तीने करावं लागेल वसुली. आपल्याला ॲक्च्युली घरपट्टीची डिमांड आपली 11 कोटी आहे आणि पाणीपट्टीची डिमांड आपली 1.5 कोटी आहे फक्त. ॲक्च्युली आपली पाणीपुरवठा योजना खूप तोट्यात आहे. आपल्याला 6 कोटी खर्च येतो पाणीपुरवठाचा योजनेचा आणि आपण वसुली फक्त 1.5 कोटी करतो. ॲक्च्युली शासनाच्या निर्देशाप्रमाणे जेवढा तुमचा खर्च होतो तेवढा तुमचा पाणीपट्टीचा वसूल व्हायला पाहिजे. आपल्याला आम्ही प्रशासनापुढं आपलं
राजकीय पदाधिकाऱ्यांपुढे हे मांडलं होतं, परंतु त्यांनी सांगितलं का वाढ नको म्हणून तो विषय थांबलेला आहे. तरी पण पाणीपट्टीत थोडी वाढ करणं अपेक्षित आहे व प्रशासनातर्फे तसा प्रयत्न केला जाईल. आपण मोहीम राबवणार 30 जानेवारीपासून पुढे आपण राबवणार. डिसेंबरपर्यंत शक्यता आपण आव्हानच करणार आहे आणि डिसेंबर नंतर जानेवारी ते मार्च आपण विशेष मोहीम राबवणार.